ज्यादा देश विरोधी, युवा विरोधी और राष्ट्र विरोधी सरकार कोई और हो नहीं सकती है, लेकिन राहुल गांधी ने अगर जाने का मन बना लिया है तो हम सब उनके साथ जाएंगे जरूर। सर, क्या कुछ संदेश गांधी स्मृति को कुछ सुना गया है? देखिए, ये देश गांधी का है, गांधी के असूलों का है, और उन असूलों पे छात्र शांतिपूर्वक प्रदर्शन कर रहे हैं और सरकार लगातार कई दिन से उन पर अत्याचार कर रही है। System is suspect. Consistent paper leaks are happening. Nothing has been done to stop it. No accountability has been fixed. The students, we are highlighting the students' demand, and we have come here in an ahimsa manner to highlight the students' demands. सुनना होता है जब हम लोग अपनी राइट्स मांगते हैं तो दे हैव बिकम डेफ। जब उन लोगों को अकाउंटेबिलिटी लेने का टाइम आता है, राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। ये मोदी वीक है, नरेंद्र मोदी वीक है, दलितों के प्रतीक है, नरेंद्र मोदी वीक है, दलितों के प्रतीक है। Please. आपण बघतोय एकीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करतायत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात, धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात, तर दुसरीकडे दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला काँग्रेसचे दिग्गज आणि ज्येष्ठ नेते पी चिदंबरम त्यांच्यासोबत इतरही ज्येष्ठ नेते आपल्याला काँग्रेसच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्या खासदारांना काँग्रेसनं बोलावून घेतलं आणि आता इंडिया आघाडीचे सगळे खासदार आता गांधी स्मृती स्थळावर पोहोचलेले आहेत आणि एकंदरीतच राहुल गांधींचा जो आक्रमक बाण आहे तो आपल्याला 20 तारखेपासूनच पाहायला मिळाला। ज्या वेळेला 20 तारखेला अधिवेशन सुरू झालं त्यावेळेला सोनम वांगचुक यांनी ज्या पद्धतीनं लोकांना आंदोलनामध्ये सहभागी व्हायला सांगितलं होतं, त्यावेळी ज्या पद्धतीनं त्या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला, राहुल गांधी या बसमध्ये बसल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितलं की आम्हाला जायचं होतं इंडिया गेटला आंदोलन करायला, मात्र सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला घाबरलंय, विरोधकांच्या आंदोलनाला घाबरलंय आणि त्यामुळे आम्हाला आता गांधी स्मृती स्थळाच्या ठिकाणी आंदोलन करावं लागणार आहे। मात्र तिकडे जाताना सुद्धा अडवणूक होतीये, अडवणूक केली जाते आहे। कशा पद्धतीनं बॅरिकेडिंग केलंय, आडव्या बस लावलेल्या आहेत, हे राहुल गांधींनी या बसमध्ये बसल्यानंतर सांगितलेलं आहे। In solidarity with the students, we wanted to take the opposition MPs. राहुल गांधी आता गांधी स्मृती स्थळावर पोहोचलेले आहेत। गांधीजींना आता ते अभिवादन करतील। मोठा बंदोबस्त आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। कशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त केंद्र सरकारने या ठिकाणी तैनात केलेला आहे। रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, त्यासोबतच जे राखीव पोलीस दलाच्या तुकड्या असतील, या सगळ्यात सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत। दिल्ली पोलीस तर आहेतच आहेत। नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट केलेलं आहे, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 26वा दिवस आहे। सीजेपीच्या आंदोलनाचा जवळपास तेवढ्याच दिवसापासून सीजेपीचं आंदोलन सुरू आहे, 20-25 दिवसांपासून, 26 दिवसांपासून। मात्र पंतप्रधानांचं पहिलं ट्विट येत आहे आज, म्हणजे 26व्या दिवशी ट्विट येत आहे आणि त्यामुळे विरोधक संताप व्यक्त करतायत, सीजेपी संताप व्यक्त करते आहे, देशभरातल्या विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे। राहुल गांधींनी तर आक्रमक भूमिका घेतलेलीच आहे। राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत जोरदार पलटवार केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधूंनी सुद्धा मोदींनी केलेल्या ट्विटला हे निशाण्यावर त्यांच्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। हे प्रकरण सगळं, हे आंदोलन अंगलट येतंय म्हणून आता ट्विट पंतप्रधानांनी केलेलं आहे, गृहमंत्र्यांनी केलं आहे। अशा प्रकारची टीका करताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं। ही दृश्य आपण बघतोय, राहुल गांधी स्मृती स्थळावर उतरतानाची दृश्य आहेत। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आहेत। गांधीजींना अभिवादन केलं जाईल।
हे आमचं पीसफुल मार्गानं हे आंदोलन आहे, शांततेच्या मार्गानं हे आंदोलन आहे, मात्र तरीही सरकार घाबरलंय, त्यामुळे आंदोलन करू देत नाही, विद्यार्थ्यांवर दडपशाही करते, विरोधकांवर दडपशाही करते, असा वारंवार आरोप राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येतोय. ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी काल आंदोलन केलेलं होतं, राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर जवळपास 3 तासांनी राहुल गांधी यांना सोडण्यात आलं. 21 तारखेलाच राहुल गांधींनी ते आंदोलन केलेलं होतं. मात्र या सगळ्यात जर आपण बघितलं, राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, म्हणजे विद्यार्थ्यांना जो लाठीचार्ज केला, हा मुद्दा सुद्धा राहुल गांधींनी उचलून धरलेला आहे. नीट पेपर लीकच्या प्रकरणामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय नीट पेपर खोटी प्रकरणामध्ये आपण चर्चेला तयार नाही, हे राहुल गांधी, काँग्रेस आणि इंडिया आघाडीनं अधिवेशनामध्ये स्पष्ट केलेलं आहे, माध्यमांसमोर येऊन सुद्धा स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला, या लाठीचार्ज बद्दल पंतप्रधानांनी माफी मागावी. आणि परवा धरणं आंदोलन करताना राहुल गांधींनी एक ट्विट सुद्धा केलेलं होतं की मोदी आणि शहांनी या सगळ्या मारहाण प्रकरणामध्ये, लाठीचार्ज प्रकरणामध्ये राजीनाम्याची मागणी सुद्धा राहुल गांधी यांनी केलेली होती. धरणं आंदोलन सुरू असताना त्यांनी ट्विट केलं. दुसरं ट्विट त्यांनी केलं की धरणं आंदोलन सुरू असताना जो कि रिकॉर्ड पे है पेपर लीक, उसके लिए जिम्मेवार हैं, उनका इस्तीफा लीजिए. उसके बाद संसद में बहस हो, चर्चा हो, जो कमियां हैं, खामियां हैं सरकार की तरफ से, उसमें सुधार हो. What are they afraid of? We are MPs. We are not armed. We are not violent. We want to visit Gandhi Smriti, where Gandhiji was shot. This is a sacred place. We are coming here to pay homage. Why are there so many policemen? Why are there hundreds and thousands of policemen? What are they afraid of? We saw there were barricades all around and the buses were stopped. We were in the bus for almost 30 minutes. Why? I mean, you should ask them, what is this sense of panic that seems to have gripped? The Modi government is assassinating democracy in India, is brutalizing students, is beating students. The opposition is not going to accept this. We are with the students. And Mr. Narendra Modi has to remove. How long you continue here? He has to remove the education minister and he has to apologize. How long you What's happening in solidarity with the students, we wanted to take the opposition MPs to India Gate, but then they refused. So then we wanted to take them to 30th January, Gandhiji's assassination spot. And now what they've done is they put this bus in front of us there, right? And they put the barricade and they put a bus on the side here, so we can't see it, we can't go. And they're doing a drama. Obviously they're scared. We felt, all the MPs felt that if the students are on the street, we should also be on the street. What's happening in solidarity with the students? गांधीजींच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांच्या तुम्ही हातात बघताय तर संविधानाची प्रत घेऊन राहुल गांधी तिथं पोहोचले आहेत. आताची राहुल गांधी यांची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. राहुल गांधी म्हणतायत की लोकशाही बुडवण्याचं काम हे सत्ताधारी करतायत आणि सगळ्यांच्याकडे विद्यार्थी असतील, विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न या सरकारकडून होतोय, विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न या सरकारकडून होतोय, सर्वसामान्य भारतीयांचा आवाज दडपण्याचा या सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप राहुल गांधी करतायत. आणि राहुल गांधी वारंवार अशा प्रकारचा आरोप करताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुल गांधी यांनी अनेक गंभीर आरोप सरकारवर केलेले आहेत. मग त्या आर्थिक अडचणी, देशासमोर येणाऱ्या आर्थिक वादळासंदर्भातले असतील, इकॉनॉमीच्या वादळासंदर्भातले असतील किंवा तरुणाईच्या आवाजासंदर्भातले अनेक जे मुद्दे आहेत ते राहुल गांधी वारंवार मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. ही द्रोण दृश्य आपण बघतोय. एकीकडे राहुल गांधी ज्यावेळेला स्मृतीस्थळावर उतरले त्यावेळीची दृश्य आहेत. कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.
काँग्रेस चे जे कार्यकर्ते आहेत ते आंदोलनामध्ये आपल्याला संपूर्ण देशभर उतरल्याचं पाहायला मिळतंय. या दृश्यांमध्ये बघतोय राहुल गांधी तिरंगा घेऊन आपल्या हातामध्ये आता या मार्च मध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात. आता मार्च काढला जातोय. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात महत्वाचे नेते आहेत. मोहित्रा जे आहेत टीएमसीच्या खासदार त्या सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. सगळे इंडिया आघाडीचे खासदार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. 152 पेपर लीक झालेले आहेत आणि कारवाई शून्य झाली आहे अशा प्रकारचे फलक सुद्धा या खासदारांच्या हातात आहेत. राहुल गांधींच्या आक्रमक भूमिकेपुढे आपण बघतोय